साखरखेर्ड्यात गुटखा माफियांवर मोठी कारवाई, 18 लाखांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात पोलीस टाइम्स मराठी न्यूज. सत्य बातमी, ठाम भूमिका. साखरखेर्डा शहरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याविरोधात पोलीस प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त धाक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 18,21,921 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 17 जून 2026 रोजी साखरखेर्डा पोलिसांनी कारवाई करत शहरातील 2 ठिकाणी छापे टाकले. या पथकात ठाणेदार अपी गजानन करेवाड, साय गणेश डोईफोडे यांच्यासह पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय भोपळे सहभागी होते. छाप्यादरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपळे यांच्या फिर्यादीवरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 191/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रतिबंधित गुटखा विक्री आणि साठेबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा कायम असल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे. संपादक जावेद शाह.